पीक विमा 2024 व 2023 या वर्षी भरलेल्या शेतकऱ्यांसाठी आता एक महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे। पीक विम्याचा दुसरा टप्पा आज या बँकेमध्ये जमा करण्यात असण्याची घोषणा मुख्यमंत्री साहेबांनी दिलेली आहे। आज अखेर तो दिवस आलेला आहे। आज अखेर शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये 75% अग्रिम पीक विमा जमा होणार आहे। सोबतच लक्षामध्ये घ्या शेतकरी बांधवांनो, 3 पीक विमे एकत्र जमा होत आहे। सरसकट या ठिकाणी पीक विमा जमा होणार असल्याची माहिती सध्या राज्य शासनाने दिली आहे। सरसकट पीक विमा या ठिकाणी लाईव्ह जमा होताना आपण तो व्हिडिओ आता पाहणार आहोत। शेतकरी बांधवांनो लक्षामध्ये घ्या, सरसकट शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये विमा रक्कम जमा होणार आहे, परंतु त्यासाठी तुम्हाला एक छोटंसं काम करायचं आहे, तरच तुमच्या खात्यामध्ये ही रक्कम जमा होणार आहे। जर तुम्ही 2024 या साली पीक विमा भरला असेल तर तुमच्यासाठी सर्वात मोठी खुशखबर आता आलेली आहे। तर पीक विमा भरलेल्या सर्व शेतकऱ्यांसाठी एक खुशखबर म्हणजे की पीक विम्याचा 75% हिस्सा वाटप करण्याचा बघा दुसरा टप्पा वाटप आता करण्यामध्ये येणार आहे। ही रक्कम आता हेक्टरी 40,000 रुपये असून लवकरच तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे। ही बातमी वृत्तपत्रांच्या माध्यमातून समोर आलेली आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झालेले आहे। आता लक्षामध्ये घ्या, तुम्ही पाहू शकता की 2022, 2023 व 2024 आणि मे महिन्यामधील 2025 या तिन्ही वर्षाचा पीक विमा या ठिकाणी एकत्र जमा होणार असेल। आता शेतकरी बांधवांनो लक्षामध्ये घ्या, जमा होणार असेल तर किती मोठी गोष्ट आहे। म्हणजे की शेतकरी बांधवांनो आजच तुमच्या खात्यामध्ये तिन्ही पीक विम्याची रक्कम सोबतच जमा होणार आहे। आता लक्षामध्ये घ्या, 3 वर्षाच्या विम्याची यादी आता सरकारच्या माध्यमातून जारी करण्यात आलेली आहे। तुम्ही या यादीमध्ये तुमचे नाव लगेच तपासू शकता। पीक विम्याचे वाटप सुरू झाले असून प्रत्येक जिल्ह्याला 153 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये टाकण्यात येणार असल्याची माहिती स्वतः मुख्यमंत्री साहेबांनी दिलेली आहे। तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले आहेत का हे तुम्ही नक्की तपासा। प्रत्येक तालुक्यानुसार किती रक्कम देण्यात आली आहे, विमा किती मिळालेला आहे, शेतकऱ्यांची नावे या यादीमध्ये आहे का, मागील 3 वर्षाचा म्हणजेच की 2022, 2023 व 2024 पीक विमा एकत्रितपणे दिला जाणार आहे। बघा भाताला बघा 50,000 रुपये, ज्वारीला 23,000 रुपये, म्हणजे की लक्षामध्ये घ्या शेतकरी बांधवांनो। आता जी काय ज्वारी आहे या ज्वारीमध्ये यादीमध्ये थोडीशी चुकी झालेली आहे। लक्षामध्ये घ्या, ज्वारी 23 आहे पण या ठिकाणी यादीमध्ये 33 दिलेली आहे। आता बघा ज्वारीला 23,000 रुपये, बघा बाजरीला देखील या ठिकाणी 23,000 रुपये, ज्वारी बाजरीला समान या ठिकाणी रक्कम देण्याचं काम त्यांनी केलेलं आहे। बघा आता यादीमध्ये थोडीशी चूक झालेली आहे। बघा आता भुईमुग या ठिकाणी 45,000 रुपये, सोयाबीन 55,000 रुपये, आता मूग 28,000 रुपये, उडीद 25,000 रुपये, आता लक्षामध्ये घ्या तूर 47,000 रुपये, कापूस 60,000 रुपये आणि मका 36,000 रुपये। अशा प्रकारे पीक विमा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। आता शेतकरी बांधवांनो लक्षामध्ये घ्या, ज्वारी आणि बाजरी हे जे काय 2 पिकं आहे या 2 पिकाला या ठिकाणी लक्षामध्ये घ्या 23,000 रुपये हेक्टर अशी रक्कम देण्यात आलेली आहे। हे सरकारने स्पष्टपणे सांगितलेले आहे। आता लक्षामध्ये घ्या शेतकरी बांधवांनो, सर्वात प्रथम हा पीक विमा 2022, 2023, 2024 आणि 2025 यामधील सर्व पिकांसाठी एकत्र जमा होत आहे। 2022 पासून 2025 पर्यंत पीक विम्याची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांसाठी ही एक मोठी बातमी आली आहे। काल पहिला टप्पा आता लक्षामध्ये घ्या शेतकरी बांधवांनो, काल या शेतकऱ्यांना 75% अग्रिम होता। आता लक्षामध्ये घ्या, हा 75% अग्रिम कालपासूनच या ठिकाणी मोठी घोषणा करण्यात आलेली असून आज सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये 75% रक्कम मिळणार आहे। म्हणजेच की त्यासोबत 3 वर्षाचा पीक विमा सोबतच मिळणार असल्याची माहिती मुख्यमंत्री साहेबांनी दिलेली आहे। आता लक्षामध्ये घ्या शेतकरी बांधवांनो, काल 25% अग्रिम ज्या शेतकऱ्याला मिळाला नव्हता पहिला टप्पा त्या शेतकऱ्याला कालपासून 25% अग्रिम पण मिळालेला आहे। म्हणजे बघा काही शेतकऱ्याला मागच्या वेळी 25% अग्रिम मिळाला होता तर 25% अग्रिम नाही मिळाला होता, परंतु कालपासून 25% अग्रिम पण मिळायला सुरुवात झालेली आहे। आणि ज्या शेतकऱ्याला पहिला टप्पा 25% अग्रिमचा मिळाला नाही त्या शेतकऱ्याला 25% प्लस 75%, 100% या ठिकाणी पीक विमा मिळणार आहे। बघा आज दुपारपासूनच
दुसऱ्या टप्प्याचे वाटप या ठिकाणी सुरू झाले आहे। कृषी मंत्री दत्तात्रय भाऊ भरणे आता लक्षामध्ये घ्या, म्हणजे की आज दुपारपासून तुमच्या खात्यामध्ये रक्कम जमा झाल्याचा मेसेज तुम्हाला या ठिकाणी यायला सुरुवात होणार आहे। आता सर्वात प्रथम कृषी मंत्री दत्तात्रय भाऊ भरणे यांनी सांगितले आहे, ज्या शेतकऱ्यांचे खाते पोस्ट ऑफिसमध्ये आहे त्यांना कालच पैसे मिळाले आहे। बाकीच्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आज या ठिकाणी 100% रक्कम जमा केली जाणार असल्याची माहिती कृषी मंत्री दत्तात्रय भाऊ भरणे यांनी दिलेली आहे। आता लक्षामध्ये घ्या, 2022 ते 2024 या काळामध्ये ज्या शेतकऱ्यांचे शेती पिकांचे नुकसान झाले होते आणि त्यांनी विमा भरला होता त्यांना 100% रक्कम आज त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। ही अपडेट फक्त 5 मिनिटांपूर्वी सरकारकडून मिळाली आहे। शेतकऱ्यांची अपेक्षा कमी करणे बघा हा या व्हिडिओचा उद्देश आहे। म्हणजे की बघा शेतकरी बांधवांनो, शेतकरी आता तुमची जी काय अपेक्षा होती तुम्हाला पीक विमा मिळणार की नाही आता ती तुमची कमी होणार। म्हणजे की तुम्हाला आता पीक विमा मिळणार, पण बघा त्यांना 30,000 ते 35,000 रुपये मिळत आहे। कृषी विभागाने सांगितले आहे की केंद्र सरकारकडून 2022 पासून पीक विमा मिळाला नव्हता, त्यामुळे सरकारने मागील 3 ते 4 वर्षांचा पीक विमा एकत्र देण्याचा निर्णय आता घेतलेला आहे। बघा गेल्या 2 दिवसात 15 ते 16 जिल्ह्यांमध्ये बघा पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण या ठिकाणी करण्यावर काम सुरू होतं। म्हणजे की आज दुसऱ्या टप्प्यामध्ये उरलेल्या सर्व जिल्ह्यांमध्ये पीक विमा जमा केला जात आहे। जर तुम्हाला अजूनही पीक विमा मिळाला नसेल तर काळजी करू नका, कारण डीबीटीच्या माध्यमातून डायरेक्ट डेबिट ट्रान्सफरच्या द्वारे पैसे खात्यामध्ये येत असल्यामुळे तुम्हाला या ठिकाणी थोडासा उशीर पण लागू शकतो। परंतु आता लक्षामध्ये घ्या शेतकरी बांधवांनो, डायरेक्ट डेबिट ट्रान्सफरच्या माध्यमातून पैसे लवकर येतात, परंतु काही शेतकऱ्यांच्या अडचणी असल्यामुळे तुम्हाला थोडासा कालावधी लागू शकतो। म्हणजे की काही शेतकऱ्याला 1 दिवस पण लागू शकतो। परंतु सर्वात प्रथम तुम्हाला लक्षामध्ये घ्यायचं झालं तर बघा आज दुपारपासूनच शेतकऱ्यांना मेसेज यायला सुरुवात होणार आहे। सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये 3 वर्षाचा पीक विमा एकत्र जमा होणार। बघा कृषी विभागाने बँक खात्यामध्ये पैसे जमा करण्याचे आदेश आज दिले आहे। आज सकाळी काही जिल्ह्यांमध्ये पैसे जमा होण्यात सुरुवात देखील झाली असून दुपारी 1 वाजल्यापासून बघा आता जे का दुपारी 1 वाजल्यापासून या ठिकाणी या प्रक्रियेला सर्वात जास्त योग येणार आहे। म्हणजे की शेतकरी बांधवांनो, आज 16 जिल्ह्यामध्ये पीक विमा वाटप केला जाणार असल्याची माहिती कृषी मंत्र्यांनी सांगितली आहे। या 16 जिल्ह्यांची यादी बँकांना दिली आहे, पण एक गोष्ट लक्षामध्ये ठेवा, हा पीक विमा सर्व शेतकऱ्यांना मिळणार नाही, कारण ज्यांनी काही महत्त्वाची कामे केली आहेत बघा त्यांनाच हा पीक विमा मिळणार आहे। सरकारने कोणती अटी घालण्यात आलेली आहे हे आता आम्ही तुम्हाला सांगणार आहोत। 75% अग्रिम पीक विमा आज शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार असल्याची माहिती मिळाली आहे। त्यामुळे आज शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे। बघा आतापर्यंतच्या 10 वर्षाच्या इतिहासामध्ये असा पीक विमा शेतकऱ्याला कधीच मिळाला नव्हता। आता 3 ते 4 वर्षाचा पीक विमा एकाच वेळी एकत्र रक्कम पहिल्या टप्प्यामध्ये तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। आता बघा शेतकरी बांधवांनो, म्हणजे बघा पहिलाच तो आता असा टप्पा असेल ज्या टप्प्यामध्ये 3 पीक विमे सोबतच तुम्हाला मिळणार आहे। बघा 25% प्लस 75%, ज्या शेतकऱ्याला 25% मिळाला नाही त्यांना 25 आणि 75 दोन्ही मिळून 100% पीक विमा 3 वर्षाचा पीक विमा सोबतच मिळणार आहे। आज 16 जिल्ह्यांची यादी सरकारच्या माध्यमातून जाहीर देखील करण्यात आलेली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल रात्री एक महत्त्वाची बैठक पार पडली असून त्यात सरसकट पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सोडण्याचा निर्णय झाला। उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आता बघा आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ सर्व बँकांना फोन करून पैसे त्वरित जमा करण्याचे आदेश दिले आहे। बघा या पीक विम्यासाठी काही महत्त्वाच्या अटी घालण्यात आल्या आहे। ज्या शेतकरी या अटीची पूर्तता करतील त्यांच्याच खात्यामध्ये हे पीक विमा रक्कम जमा करण्यात येणार आहे। ज्या शेतकऱ्याला पहिला टप्पा पीक विमा मिळालेला नाही त्यांना सरकारने सांगितले आहे त्यांनी 2 महत्त्वाची कागदपत्रे त्वरित जमा करावी। ती जमा केल्यावर त्यांना 100% पीक विमा मिळेल। ज्या सरकारने आता लक्षामध्ये घ्या, राज्य सरकारने यासाठी बघा 3,178 कोटी रुपये मंजूर केले आहे। जर तुम्हाला अजूनही पीक विम्याचा मेसेज आला नसेल तर तुम्ही खाली दिलेल्या गोष्टी अवश्य तपासा। बघा तुमचे आधार कार्ड बँकेला जोडलेले आहे का, बघा तुमचं आधार कार्ड अपडेट आहे का, बघा तुमच्या बँक खात्याला मोबाईल नंबर जोडलेला आहे का, ह्या सर्व जी काय माहिती आहे ती लक्षामध्ये ठेवा। जर तुम्ही ही कामे केली नसतील तर पीक विमा
विमा तुमच्या खात्यामध्ये जमा होण्यामध्ये थोडीशी अडचण येणार आहे. ही कामे पूर्ण करा, कारण आज दुसरा टप्पा तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. आज ज्या जिल्ह्यामध्ये पीक विमा जमा होत आहे त्याची यादी सरकारने अधिकृतपणे अशी जारी केली आहे. आता बघा, ज्या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी पीक विमा जमा होणार तर त्यामधील जिल्ह्यांची यादी तर बघा, पुणे देखील जिल्हा, नाशिक, अहमदनगर आणि सोलापूर. बघा, आता तुम्ही जर सोलापूर, कोल्हापूर जिल्ह्यामधून आपला व्हिडिओ बघत असाल तर तुमच्या खात्यामध्ये रक्कम आता हस्तांतरित करण्यात येणार आहे. बघा, सांगली, सातारा आणि छत्रपती संभाजीनगर, बीड, लातूर, रत्नागिरी, रायगड, बघा सिंधुदुर्ग, बघा या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये आता रक्कम जमा करण्यात येणार आहे. अशी महत्त्वाची माहिती सरकारच्या माध्यमातून मिळाली आहे. परंतु सर्वात महत्त्वाची अट अशी घालण्यात आलेली आहे, तुम्हाला KYC करणे गरजेचे आहे. जर तुम्ही KYC नाही केली तर तुमच्या खात्यामध्ये 1 पण रुपया जमा होणार नाही. आता शेतकरी बांधवांनो लक्षामध्ये घ्या, आपण जिल्ह्यांची यादी व बँकांची यादी पाहिलेली आहे. आता लक्षामध्ये घ्या, या बँकेमध्ये तुमच्या खात्यामध्ये रक्कम मिळणार आहे. आता लक्षामध्ये घ्या, बँकांची यादी पाहिल्यासारखंच आहे. म्हणजे की शेतकरी बांधवांनो लक्षामध्ये घ्या, कोणत्या बँकांमध्ये हप्ता येणार हा सर्व शेतकरी बांधवांचा प्रश्न असतो. आता लक्षामध्ये घ्या, सर्वात प्रथम SBI बँक. बघा, SBI बँक ही एक सरकारी बँक असून या बँकेमध्ये सर्वात अगोदर रक्कम जमा होणार. बघा, त्यानंतर BOI. आता लक्षामध्ये घ्या, BOI ही एक बँक. बघा, SBI, BOI आणि नंतर कोटक महिंद्रा जिल्हा मध्यवर्ती बँक, जिल्हा सहकारी बँक. आता लक्षामध्ये घ्या, आणि पोस्ट ऑफिस बँक. या बँकांमध्ये सर्वात अगोदर सरकारच्या माध्यमातून रक्कम मिळणार आहे, अशी माहिती सरकारने देण्यात आलेली आहे. आता बघा, बऱ्याच दिवसापासून या ठिकाणी अफवा सुटल्या होत्या की पीक विमा आज येणार, उद्या येणार. परंतु आता लक्षामध्ये घ्या, आजची ही सर्वात महत्त्वाची सत्य बातमी तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळत आहे. त्यामुळे लगेच आपल्या चॅनलला एक लाईक ठोका. आता शेतकरी बांधवांनो, ही होती आजची सर्वात मोठी बातमी. धन्यवाद.